हॅलो फ्रेंड्स, आजचा हा जो मी व्हिडिओ बनवतोय तो जागतिक महिला दिनानिमित्त बनवतोय आणि योगायोगाने 10 जानेवारीला सावित्रीबाई फुले ह्या अतिशय असामान्य कर्तृत्व असलेल्या स्त्रीचा स्मृती दिनही आहे. त्याच्या निमित्त बनवतोय. हा व्हिडिओ जरी सगळ्यांसाठी जरी असला तरी विशेष करून हा मराठी मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी आहे. आणि माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा शेवटपर्यंत. महात्मा फुल्यांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना, विशेषतः मराठी माणसांना माहिती असतं. महात्मा ही पदवी त्यांना किती शोभून दिसते किंवा महात्मा या पदवीचा गौरव व्हावा इतकं त्यांचं कर्तृत्व महान होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या बरोबरीनं कार्य केलेल्या सावित्रीबाईंचं कर्तृत्वसुद्धा तितकंच महान होतं याची आपल्या सगळ्यांना जाणीव नसते. आणि त्याच्या दिग्दर्शनार्थ आपल्या सगळ्यांना त्याची माहिती व्हावी की ही असामान्य म्हणजे किती असामान्य स्त्री होती याची जाणीव व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवतोय. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही जणांना माहिती नसलेली एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो, जी सगळ्याच लोकांना माहिती असेल नाही असं नाही. महात्मा फुले हे पुण्याचे कमिशनर होते त्या काळामध्ये. ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती नसेल तर ती मी माहिती करून देतोय. कात्रजचा जो बोगदा आहे, जुना कात्रजचा बोगदा आहे, तो महात्मा फुल्यांनी बांधला होता. बंड गार्डनचा बंड म्हणजे जो जुना पूल आहे तो आता हल्ली बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी, तो महात्मा फुल्यांनी बांधला होता. आणि खडकवासल्याचा जो कालवा आहे तो महात्मा फुल्यांनी बांधला होता. आणि मुंबई महानगरपालिकेची जी अत्यंत सुंदर अशी इमारत आहे ती महात्मा फुल्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेली होती. हे थोडक्यात सांगू इच्छितो मी, माहिती नसलेल्यांसाठी माहिती करून देण्यासाठी. विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व, पण आता महात्मा फुल्यांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले ह्यांच्याविषयी जी माहिती सांगणार आहे त्याला मी लगेच सुरुवात करतो. सावित्रीबाई फुल्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या गावामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील असं होतं. ते त्या गावचे पाटील होते आणि त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. सावित्रीबाई फुल्यांचा विवाह ज्योतिरावांशी जेव्हा झाला होता तेव्हा त्यांचं वय अवघं 9 वर्षाचं होतं. आणि महात्मा फुले म्हणजे ज्योतिराव फुले हे त्यांच्यापेक्षा 4-5 वर्षांनी म्हणजे 13-14 वर्षांचे होते. 4-5 वर्षांनी मोठे होते, म्हणजे 13-14 वर्षांनी मोठे होते. सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात. महात्मा फुल्यांच्या साथीनं त्यांनी जी पहिली शाळा काढली होती पुण्यामध्ये मुलींसाठी, ती 1 जानेवारी 1848 साली पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये काढली होती, जे दगडूशेठ गणपतीच्या विरुद्ध बाजूला म्हणजे एकदम अपोजिटला ती शाळा होती. 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा काढल्या होत्या एकूण. हे सुद्धा अतिशय नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. पहिली जी शाळा काढली होती भिडेवाड्यामध्ये, त्यातल्या काही मुलींची नावं माझ्याकडे आहेत, मी मुद्दामून लिहून आणली आहेत. त्यांची मी नावं इथे वाचू इच्छितो. पहिलं नाव आहे अन्नपूर्णा जोशी, त्याच्यानंतर सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, जणी कर्डिले ही ब्राह्मण नावं आहेत. सोनू पवार हे मराठा समाजातल्या मुलीचं नाव आहे. आणि एक धनगर समाजातली मुलगी सुद्धा त्याच्यामध्ये होती. तिचं नाव माझ्याकडे उपलब्ध नाही. मी खूप शोधून ते काढण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली ते उपलब्ध नाही होऊ शकलं. 15 मे 1848 रोजी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी मिळून अस्पृश्यांसाठी शाळा काढली. आणि 1 मे 1849 रोजी महात्मा फुलेंचे मित्र जे उस्मान शेख होते त्यांच्या वाड्यामध्ये त्यांची बहीण जी फातिमा शेख म्हणून होती, त्यांच्या साथीनं त्यांनी आणखी एक शाळा काढली. 1854 साली एक अनाथ आश्रम महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी काढायचं ठरवलं. तो विशेषतः विधवा स्त्रियांसाठी होता. त्या काळामध्ये सर्रास अगदीच लहानपणी किंवा कधी कधी पाळण्यामध्ये सुद्धा लहान मुलींची लग्न व्हायची. आणि त्या काळी विशेष अशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्यामुळे ही मुलं बऱ्याचदा दगावायची, म्हणजे त्याच्यातली जी मुलं होती ती दगावायची आणि ज्या
मुलींशी त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. त्या मुली सर्रास विधवा व्हायच्या आणि जन्मभर त्यांचे केस वपन करून त्यांना अतिशय अंधाऱ्या खोलीत घरातच त्यांना राहावं लागायचं. वयात आल्यानंतर त्यांचेच कुटुंबीय त्यांचं शारीरिक शोषण करायचे आणि त्या विवाहबाह्य संबंधातून त्यांना मुलं व्हायची आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य अतिशय वाईट बनायचं. त्यांना चारित्र्यहीन म्हणून हिणवलं जायचं आणि त्यांची फार दुर्दशा व्हायची. ही परिस्थिती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एक अनाथ आश्रम काढला विधवा स्त्रियांसाठी आणि त्यांनी त्याच्यावर बोर्ड लावला होता की ज्याही स्त्रियांना विवाहबाह्य संबंधातून दिवस गेलेले आहेत किंवा गर्भधारणा झालेली आहे त्या स्त्रियांनी बिनधास्तपणे आमच्या अनाथ आश्रमामध्ये यावं आणि इथे राहावं. त्यांनी मुलाला जन्म द्यावा आणि आपल्या घरी पुन्हा निघून जावं. मुलाच्या भविष्याची जबाबदारी आमची आणि तिथे राहण्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च आम्ही उचलू, आम्ही करू, असा बोर्ड महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी त्या अनाथ आश्रमावर लावला होता. त्याच्या प्रमुख आणि त्याची पूर्ण देखरेखीची व्यवस्था ही सावित्रीबाई फुल्यांवर होती. हे नोंद घेण्यासारखं आहे, प्रकर्षाने नोंद घेण्यासारखं आहे. ऑफिशियल जो आकडा सांगितला जातो, ही जी अनाथ आश्रम आहे त्या अनाथ आश्रमामध्ये 35 ते 42 स्त्रिया ह्या अनाथ आश्रमामध्ये विवाहबाह्य संबंधातनं मुलांना जन्म देऊन गेल्या आणि त्या विशेष म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण स्त्रिया होत्या. हे मी तुम्हाला प्रकर्षाने सांगू इच्छितो. त्याच्यानंतर आपण आणखी एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की काशीबाई नावाची अशीच एक स्त्री होती जिला विवाहबाह्य संबंधातनं गर्भधारणा झाली होती. ती आत्महत्या करायला निघाली होती. त्या महिलेला सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांनी वाचवलं आणि तिला जो मुलगा झालेला आहे त्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. सावित्रीबाई फुल्यांना आणि महात्मा फुल्यांना स्वतःचं असं अपत्य नसल्यामुळे या यशवंताचाच त्यांनी सांभाळ केला, त्याला दत्तक घेतलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. ही नोंद घेण्यासारखी आणखी गोष्ट आहे. पुढे जाऊन जेव्हा 1897ला पुण्यामध्ये प्लेगाची साथ आली तेव्हा धनकवडीमध्ये डॉक्टर यशवंत ह्या मुलाने, त्यांच्या मुलाने, दत्तक मुलाने अतिशय महान असं समाजकार्य केलेलं आहे. रोग्यांची सेवा शुश्रूषा केलेली आहे, प्लेगाच्या रुग्णांची सेवा शुश्रूषा केलेली आहे. ही गोष्ट सांगताना आणखी एक गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की हा जो यशवंत आहे हा दत्तक घेतलेला आहे आणि तो विवाहबाह्य संबंधातनं झालेला आहे हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्याच्याशी कुणीही लग्न करत नव्हतं. कारण तो विधवेचा विवाहबाह्य संबंधातनं झालेला मुलगा आहे म्हणून. तेव्हा हडपसरमधला एक माणूस होता, एक सद्गृहस्थ होता, त्याचं नाव ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे. आजचं जे ससाणे नगर आहे ते त्यांच्या नावावरनं आहे. त्या ज्ञानोबा कृष्णाजी ससाण्यांनी आपली राधा नावाची मुलगी या यशवंताला दिलेली आहे आणि 4 फेब्रुवारी 1889 साली हा जो विवाह जो झालेला आहे तो पहिला देशातला आंतरजातीय विवाह आहे. हे तुम्ही लक्षात घेतलेलं आहे. फार नोंद करून घेण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा पुण्यामध्ये प्लेगाची साथ आली तेव्हा सावित्रीबाई पूर्णपणे रुग्णांच्या सेवेमध्ये तत्पर होत्या त्यांच्या मुलाबरोबरीनंच. पण मुंडवा हे जे गाव आहे, पुण्यातलं जे सबर्बन आहे, म्हणजे पुण्यातलं उपनगर आहे, त्या मुंडव्यामध्ये एक 10 वर्षाचा मुलगा होता, पांडुरंग बाबाजी गायकवाड. ह्याला प्लेगाने गाठलं होतं. हा 10 वर्षाचा मुलगा महार जातीचा होता. तो प्लेगाने सुद्धा गाठला होता आणि महार जातीतला म्हणजे अस्पृश्य जातीतला होता म्हणून त्याला कोणी शिवतही नव्हतं. सावित्रीबाई स्वतः तिथे गेल्या, त्या मुलाची त्यांनी सेवा शुश्रूषा केली. त्याला यशवंत म्हणजे आपल्या मुलाच्या दवाखान्यात त्यांनी त्याला ॲडमिटसुद्धा केली आणि तो मुलगा बरा झाला. पण त्याच दरम्यानी सावित्रीबाईंना प्लेगाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू वयाच्या 66व्या वर्षी 10 मार्च 1897 रोजी झालेला आहे. ही सुद्धा अतिशय करुण अशी कहाणी, हृदय विदीर्ण करून सोडणारी कहाणी आहे. पण सावित्रीबाई ह्या मानवतेला किती वाहिलेल्या होत्या हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. जेव्हा दुष्काळ पडला होता पुण्यामध्ये तेव्हा सावित्रीबाई आपल्या माहेरी होत्या असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये जे
ज्योतिरावांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं जाणवतं की त्या त्यांच्या माहेरी होत्या. त्या माहेरावरनं लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात की त्यांचा स्वतःचा जो भाऊ आहे, तो भाऊ दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई जेव्हा दलितांच्या किंवा पीडितांच्या सेवा करत होता, तेव्हा त्या म्हणत होत्या की तुम्ही अस्पृश्य लोकांना मदत करू नका. ते खालच्या जातीतले आहेत, स्पर्श करण्याच्या लायकीचे नाही आहेत, असं माझा स्वतःचा भाऊ मला असं मानतो. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते, कारण तो उच्चवर्णीयांच्या नादाला लागलेला आहे आणि जातीपाती मांडतो. असं सावित्रीबाई महात्मा फुल्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात. आणि त्या म्हणतात की मी अतिशय मनोभावे सगळ्यांची सेवा करतीये, असं त्या म्हणतात. दुसरी गोष्ट सांगण्यासारखी आहे, म्हणजे सावित्रीबाईंचा कविता संग्रह काव्य फुले नावाचा 1854 साली प्रसिद्ध झाला होता. त्याच्यामध्ये 41 कविता होत्या, म्हणजे आहेत. त्यातल्या 12 मोडी लिपीमध्ये आहेत. ओके. मराठी साहित्याचे म्हणजे मराठी कवितेचे जनक आपण केशवसुतांना, म्हणजे कृष्णाजी केशव दामले असं ज्यांना म्हणतो, त्यांचा पहिला कविता संग्रह 1866 साली प्रसिद्ध झाला होता. पण त्यांना आपण मराठी कवितेचे जनक मानतो. त्याच्या आधी 1854 साली सावित्रीबाईंचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 28 जानेवारी 1863 ह्या दिवशी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केलेली आहे ज्योतिरावांच्या साथीनं. अशी नोंद आहे की 1885 पर्यंत 35 ब्राह्मण विधवांनी तिथे आश्रय घेतला होता. 1876 आणि 77च्या काळामध्ये जो दुष्काळ पडला होता त्याचा मी पूर्वीच उल्लेख केलेला आहे. तिथे त्यांनी संपूर्ण समाजाची मनोभावे सेवा केलेली आहे. 1893चं जे सत्यशोधक समाजाचं सासवडमध्ये जे संमेलन झालंय त्याच्या अध्यक्षा ह्या सावित्रीबाई फुले होत्या. सावित्रीबाईंची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये मी आधी उल्लेख केलेला काव्य फुले हा काव्यसंग्रह आहे. सावित्रीबाईंची गाणी हा 1891 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. सुबोध रत्नाकर आणि बावनकशी ही पुस्तकं सुद्धा सावित्रीबाईंनी प्रसिद्ध केली होती, म्हणजे लेखिका किंवा कवयित्री म्हणून. ह्याच्यातले कुठलंही पुस्तक किंवा कविता मी वाचलेली नाही. काही कविता काव्य फुले या काव्यसंग्रहातले मी वाचलेल्या आहेत, पण त्या जुन्या मराठीमध्ये असल्यामुळे त्या मला फारशा समजलेल्या नाही आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की 150-200 वर्षांपूर्वी असं असामान्य कर्तृत्व पुण्यासारख्या कर्मठ लोकांच्या शहरामध्ये करणं ही किती अवघड आणि अशक्य वाटणारी किंवा प्रत्यक्षात असणारी गोष्ट आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यामुळे सावित्रीबाई फुले ह्या किती असामान्य स्त्री होत्या हे सुद्धा लक्षात तुमच्या आलेलं असेल. त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्याच आणि मुख्याध्यापिका होत्याच संपूर्ण भारतातल्या. त्याच्यामुळे केवळ मराठी मुलींनीच नाही, तर संपूर्ण भारतातल्या स्त्रियांनी त्यांच्या ऋणी असलं पाहिजे. राईट. आणि हे माझं स्टेटमेंट अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. आपल्याकडे जे पुण्यातली मंडळी आहेत किंवा पुण्याच्या बाहेरची मंडळी आहेत, ती वारंवार दगडूशेठ गणपतीला भेट देत असतील आपल्या आयुष्यामध्ये, पण त्याच्या समोरच असलेला भिडेवाडा, जिथं पहिल्यांदा मुलींची शाळा स्थापन झालेली होती, ती शाळा तिथे आहे किंवा होती, जी हल्ली पाडण्यात आलेली आहे म्युन्सिपाल्टीकडनं, ह्याची आपल्या किती जणांना, विशेषतः मुलींना जाणीव असेल याच्याबद्दल शंका आहे. आपल्या सगळ्याच समाजातल्या मुली ज्या आहेत त्या जेव्हा शिक्षण पूर्ण करतात, ग्रॅज्युएशन करतात, तेव्हा त्या त्यांच्या कुलदैवताला भेट देतात किंवा प्रसाद ठेवतात, नमस्कार करतात, चांगलं आयुष्य, चांगलं शिक्षण दिल्याबद्दल. पण ह्या प्रसादाच्या पहिल्या किंवा नैवेद्याच्या पहिल्या मानकरी ह्या सावित्रीबाई फुलेच आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. हे सुद्धा माझं स्टेटमेंट मी जाणीवपूर्वक करतो. बेसिकली आजकाल काय झालंय की सगळ्याच समाजातले लोक, विशेषतः महाराष्ट्रातले लोक, जातीय जाणीवा घेऊन जगतायत.
म्हणजे जसं काही लोक शिवाजी महाराजांनाच आपला नेता मानतात, अन्य कोणालाही मानत नाहीत. काही जण महात्मा फुल्यांनाच आपला नेता मानतात, काही जण डॉक्टर आंबेडकरांनाच मानतात, काही जण टिळक किंवा सावरकरांनाच मानतात. जातीमध्ये अशी विभागणी झाली आहे. तसंच माझं निरीक्षण आहे, की काही मुली आहेत त्या केवळ धोंडो केशव कर्व्यांनाच आपला सेव्हियर असं म्हणतात. काही जणी केवळ सावित्रीबाई फुल्यांनाच म्हणतात, काही जणी केवळ जिजाबाईंनाच म्हणतात. ही जातीय जाणीवा असण्याची लक्षणं आहेत बेसिकली. पण ह्या स्त्रीचं जर तुम्ही कर्तृत्व पाहिलं तर इतकं महान आहे, की संपूर्ण स्त्री वर्गासाठी ती वंदनीय आहे बेसिकली. खरं सांगायचं झालं तर ती आधुनिक सरस्वती आहे किंवा तीच आधुनिक सरस्वती आहे. जेव्हा एखादा वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन गणपती दाखवायला गणेशोत्सवामध्ये जातो, तेव्हा तो गणपती साहजिकच गणपतीची मूर्ती साहजिकच त्या मुलाला आधी दिसते. त्याच्यामुळे बापाचं कर्तृत्व कमी नाही होत. आजच्या ज्या मराठी मुली आहेत किंवा भारतातल्या मुली सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य केलेलं आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पुरुषांना सुद्धा त्यांनी मागं टाकलं आहे. पण त्यांची जी सुरुवात ह्या सगळ्या गोष्टींची केलेली स्त्री, आद्य स्त्री जी आहे, ती सावित्रीबाई आहे. तीच ह्या सगळ्यांची देवता असली पाहिजे किंवा तिलाच पहिला नमस्कार केला गेला पाहिजे किंवा तीच पहिल्या नमस्काराच्या पात्रतेची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महिला दिनानिमित्त आणि म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुण्यतिथी निमित्त हेच मी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला. धन्यवाद.